मेथीची भाजी। 1 तासाच्या आतच माझा सर्व स्वयंपाक झालेला आहे। हाय हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार। मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना। आजचा वार गुरुवार म्हणजे संक्रांतीचा दुसरा दिवस। तर आजच्या दिवशी ना कर असते आणि देवांना पण नैवेद्य करायचे होते मला, कारण आदल्या दिवशी एकादशी असल्यामुळे उपवास केलेला होता। तर आता इथे मी ना स्वयंपाकाची तयारी करते। कारले आणलेली होती, 4-5 दिवस झाले, पण ती ना थोडीशी आतून पिकली आहे, थोडीशी लाल पिवळी झालेली आहे। पण म्हटलं चला, कारलं मलाच आवडतं, कारण मला मोजक्याच भाज्या खायला सांगितल्या आहे, तर त्यात मी कारलं पण कधी कधी खात असते, मला आवडतं। आणि आज मी कारल्याची भाजी छान मस्त अशी चमचमीत काळ्या मसाल्याचीच बनवणार आहे। कारली थोडीशी कट करून घेतली आणि त्यामध्ये मीठ भरलं, खडे मीठ, आणि आता शेगडीवरती त्याला थोडंसं वाफवायला ठेवते। अर्धवट बॉईल करून घ्यायची, खूप जास्त पण नाही उकडायची। आणि बाजूला मी मुगाची डाळ पण शिजवली पातेल्यामध्ये। आणि सकाळचा स्वयंपाक करायचा होता, तर डाळ, भात, कारल्याची भाजी, मेथीची भाजी, चपात्या, नैवेद्यच बनवायचा होता। काल संक्रांत होती आणि संक्रांतीच्या दिवशी आपण तिळाचे लाडू खातो, पण काल एकादशी असल्यामुळे आमच्याकडे कोणीच तिळाचा लाडू खाल्ला नाही, ज्यांना उपवास होता त्यांनी। आणि खूप साऱ्या ताईंनी मला कमेंट पण केलं की ताई, तिळाचा लाडू ह्या महिन्यामध्ये उपवासाला चालतो आणि देवांना पण नैवेद्य चालतो। बऱ्याच ठिकाणी स्वयंपाक नैवेद्य बनवला असेल, पण आता आमच्याकडे कोणी केलाच नाही, कारण आमच्याकडे पूर्वीपासूनच आजी आई म्हणायच्या की एकादशीच्या दिवशी गायला सुद्धा चपाती द्यायची नाही किंवा कुत्र्याला पोळी म्हणजे चपाती टाकायचीच नाही, कोणाला अन्न पण दान करायचं नाही असं म्हणतात आमच्याकडे एकादशीला, म्हणजे आपल्याला पाप लागतं, एकादशीला देवांना उपवास असतो असं म्हणतात। पण आता ज्याची त्याची पद्धत वेगळी वेगळी असते, प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या रीती आपल्याला बघायला मिळतात। आता आमच्याकडे पूर्वीपासून ज्या रीती चालत आलेल्या आहेत त्याच आम्ही पाळतो, म्हणून मग काल आम्ही तिळाचा लाडू पण खाल्ला नाही आणि स्वयंपाक पण पुरणपोळीचा काही केला नाही, फराळच केला आणि फराळाच नैवेद्याला ठेवला। चला असू द्या, यूट्यूब माध्यमातून आपल्याला हे तरी कळतं की प्रत्येक भागाच्या रीती पद्धती वेगवेगळ्या आपल्याला बघायला मिळतात। तर आता इथे मी मुगाच्या डाळीला फोडणी देते, तर तुपामध्ये हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता, 1 टोमॅटो आणि थोडंसं सुकं खोबरं टाकलं, जिरं मोहरी फोडणीला टाकली, हिंग हळद टाकला आणि अशा प्रकारे मी ही डाळ बनवते। मला अशीच आवडते मुगाची डाळ, मी रोजही खाल्ली तरी मला कंटाळा येत नाही, खूप छान लागते। आणि मेथीची भाजी थोडीशी झालेली होती, ती काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये आता मी कारल्याची भाजी करते। डाळ मी थोडीशी पातळच केली, कारण चपातीवर चुरून खायला आवडते आम्हाला दोघांना पण। त्यामध्ये मीठ टाकलं चवीनुसार आणि आता दुसऱ्या शेगडीवरती डाळीला उकळू देते 5-10 मिनटं। आणि ह्याच कढईमध्ये आता कारल्याची मस्त काळ्या मसाल्याची भाजी बनवायची आहे। कारली मी बॉईल केली होती, ती पाण्यातून काढली, थोडीशी पिळून घेतली, त्यातलं जे निब्बर बी असतं ना ते काढून टाकायचं, कोवळं कोवळं बी असलं तर राहू द्यायचं, तसं पण मला बी आवडतं कारल्यातलं, पण जे कडक असतं ते मी काढून टाकत असते। आणि कांदा, खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीरचं जे वाटण आहे ना ते थोडंसं 1-2 चमचे तेलामध्ये परतते। त्यामध्ये आता मसाले टाकायचे, तर थोडासा हिंग, हळद, काळा मसाला, बाकी लाल मसाला नाही टाकला मी, फक्त धनेपूड टाकली थोडीशी, नुसता काळा मसाला टाकला तरी भाजी खूप छान होते। आता हे सर्व मसाले वाटणामध्ये चांगले परतवून घेतले आणि त्यामध्ये कारली टाकायची, कारली पण 5-1 मिनटं छान परतवून घ्यायची। अशा प्रकारे काळ्या मसाल्याची कारल्याची भाजी ना आईला पण खूप आवडते, पूजाला, आम्हाला दोघींनाही आवडते। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त सुकी नाही बनवते मी भाजी, थोडासा भाजीला रस्सा असला ना तर खूप छान लागते। यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं, कारण कारली बॉईल करताना पण मीठ टाकलेलं होतं ना, त्यामुळे कमीच टाकायचं। आणि साखर टाकायची अर्धा चमचा किंवा मग गुळाचा छोटासा खडा, त्यामुळे कारले ना खायला खूप चविष्ट लागतं, अजिबातही कडू लागत नाही। अशा प्रकारे नक्की कारल्याची भाजी बनवून खा तुम्ही। आता 5 मिनटं मंद गॅसवरती झाकण ठेवून ना भाजीला शिजू देते, तोपर्यंत आता चपात्यांची कणिक पण भिजवून घेते। चपात्यांची कणिक ना भिजून 5-10 मिनटं ठेवली बाजूला, ती छान मस्त भिजली आता आणि चपात्याही बनवून घेते। तसं तर स्वयंपाकाला जास्त काही वेळ लागत नाही मला, 1 तासाच्या आतच माझा सर्व काही स्वयंपाक होतो, तयारी असली ना आधी थोडीफार तर पटकन स्वयंपाक होतो। तर हे बघा, मस्त अशी चमचमीत काळ्या मसाल्याची कारल्याची भाजी इथे झालेली आहे,
खूप खूप भारी झालेली होती. तर नक्की करून बघा. चपातीसाठी मी हा तवा आहे ना नवीनच घेतलेला होता, आत्ता मागे तुम्हाला दाखवला पण होता 1200 रुपयाचा. तर याला आहे ना वेगळीच कोटिंग आहे, निर्लेपचा नाही आहे पण वेगळ्याच धातूचा बनलेला आहे तो. तर त्यावरती चपाती जास्त चटकत नाही किंवा जळत नाही आणि छान होतात, म्हणून मग मी हा घेतला. आणि त्याला हँडल पण आहे, पटकन धरायला उचलायला पण सोपा जातो. तर मी 4 पुडाची चपाती करत असते. 4 पुडाची चपाती ना जरा चांगली मऊसूद आणि सॉफ्ट असते खायला आणि खूप छान लागते. तर चला आता चपात्या पण पटापट 4-5 करून घेतल्या. चला मस्त चपात्या झालेल्या आहे. इथे साधा भात झालेला आहे, कारल्याची भाजी, मुगाची डाळ आणि मेथीची भाजी. 1 तासाच्या आतच माझा सर्व स्वयंपाक झालेला आहे. आज स्वयंपाकामध्ये गोड काही बनवलं नाही, कालचा एकादशीचा उपवास, तर म्हटलं देवांना नैवेद्य अर्पण करू आणि आपण उपवास सोडून घेऊ. खरं तर आज संक्रांतीचा दुसरा दिवस, आजच्या दिवशी कर असते, कर म्हणतात आजच्या दिवशीला. तर आज आहे ना कोणाशी भांडायचं नाही, नवऱ्यासोबत बायकोसोबत भांडू नका आजच्या दिवशी, नाहीतर वर्षभर तुमचं भांडण होत राहील. त्यामुळे आजचा दिवस आहे ना एकदम शांततेत काढायचा. आणि आज आमच्याकडे ना कर उलटी पालटी करतात. म्हणजे कर उलटी पालटी करणं म्हणजे काय, एखादा गोड पराठा किंवा मग तिखट धिरडं म्हणू शकतो आपण, असं तव्यावरती करायचं. तर आमच्याकडे पूर्वी गुळाचे करायचे, गव्हाच्या पिठाचे, म्हणजे असे गोड असतात ते. गुळाच्या पाण्यामध्ये गव्हाची कणिक टाकून ते भिजवायचं 1-2 तास आणि त्याची मस्त असे गरम गरम तुपामध्ये ना धिरडी बनवायची. मला खूप आवडतात ते. तर म्हटलं आता इतका स्वयंपाक केलाय, हाच खाल्ला जाणार नाही तर ते पण खायचं. तर मी संध्याकाळी बनवणार आहे गरम गरम, म्हणजे पीठ भिजायला पण वेळ लागतो ना. तर म्हटलं चला आपण संध्याकाळी बनवू. तर मी ते बनवताना तुम्हाला दाखवेलच कसे बनवायचे. बरेच जण तिखट पण बनवतात, बेसन पिठाचे पण बनवू शकतात तुम्ही, छिला म्हणू शकतो आपण बेसन पिठाचा. तर तिखटही बनवतात, ज्यांना गोड आवडत नाही, ज्यांना गोड आवडतात ते गोड बनवतात. कोणाकोणाकडे बनवलं जातं मला नक्की कमेंट करून सांगा. चला अशा प्रकारे आता मी इथे ताट पण करून घेतलेलं आहे, देवांना नैवेद्यासाठी ठेवलं मी. चला माझं जेवण झालेलं आहे आणि मी इथे डब्यामध्ये ना कारल्याची भाजी भरली पूजासाठी. तिला आहे ना माझ्या हातचं कारलं आवडतं, तर मी डाळ पण घेतली थोडीशी. पूजाला डब्बा देते आणि आपण लाडूला पण भेटून येऊ. तिची स्टोल पण काल राहिली, तर ही पण म्हटलं चला तिला देऊ. तुटलं का? तुटून गेलं. लाडू लाडू झोपात आहे का? ए पिल्लू, तुला भेटायला कोण आलं? आजी आली, पिल्लूची आजी आली. आजीला हाय कर, सगळ्या आजींना हाय कर, चाल पटकन. कसं करशील? आंघोळ घातली नाही का? नाकावर बघ कसं नख मारून घेतलं. म्हणून मी नेल कटर घेतलं, लाडू आंघोळ घातली. मग तुझी स्टोल आणली, तिकडेच राहिली होती का? ए लाडू पेडा उठ ना बाळा, झोप आली का? झोपे आले ते. सकाळचं जागा आहे अगं. पिल्लू झोप, चाल झोपा, घे झोपून. कसं बोलायचं, आवाज दे बोलो. आजी कशी म्हणती गोविंद. मोठ्या पप्पाशी गप्पा चालू आहे लाडूच्या गप्पा चालू आहे. हसतो गोविंद म्हटल्यावरती. किती बोलतो, माझ्याशी नाही बोलत. काही दिवसांनी तुमच्या मागच लागणार आहे. आपलं कुठं जायचं आपल्याला, सांग बरं. भूत कुठं जायचं?
कुठं जायचं आपल्याला? कुठं जायचं आपल्याला? भूत. कुठं जायचं? कुठं जायचं? हसतो बाई, काय कळत त्याला? तुला लय कळतं. तो लय हसतो. कसं हसतो? हसून दाखव. हसून दाखव. हसून दाखव. असा आवाज काढल्यावर ते आवाज काढतो तो. घे घे म्हणतो. घे घे म्हणतो. घे. त्याचा एकच शब्द पास झाला. काय? भूत. भूर जायचंय त्याला. भूत. आणि भूर काय? जायचं. घे. नाही, किती बोलत. कसं बोलतो? त्याला उचकी लागली तरी ते बोलतो. लवकर बोलायचंय ते. भूत भूत. जाऊ ना मी, जाऊ ना आता. झोपून घे. हा, मस्त खाला. जाऊ ना मी, जाऊ जाऊ. झोपले तुला, झोपले. घे आणि भूत. एवढी वळवळ, नुसती वळवळ करतो, नुसती वळवळ करतो भूक. नुसती वळवळ करतो भूक. हा, अशा फुलक्या वाजवतो. फुलक्या वाजवतो. हा. कसं वाजवतो? घे 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 म्हणतो. घे. किती फुलक्या वाजवतो. फुलक्या नको ना वाजू. मी त्याला एकच दाखवलं बरं का वाजू. तेव्हापासून त्यांनी काय ते जे डोक्यात ठेवलं तेच. आता बोलायचं कमी असं झालं. नाही करायचं पाला, असं नाही करू. असं नाही घालायचं. हा. असं नाही घालायचं. होतं. चल चल दूर जायचं. चला 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 हात वर करतो, वर उठता येत नाही. चला चल. हाय हॅलो सर्वांना, शुभ दुपार झालेली आहे. आणि आज मला काहीतरी गोड करायचं होतं. गोड खायची इच्छा झाली होती ना, त्यामुळे आज मी आहे ना मस्त गव्हाचे आणि गुळाचे असे चॉकलेट आप्पे बनवले आहे. एकदम पौष्टिक. यामध्ये तेलाचा वापर नाही केला, साजूक तुपाचा वापर केला आणि दूध, गव्हाची कणिक, गुळ घालून हे आप्पे बनवले. खूप छान झालेले. कोको पावडर टाकून मस्त असा चॉकलेट फ्लेवर आलेला आहे त्याला. आणि खरं सांगते खूप छान असे मस्त झालेले. आतमध्ये एकदम असे जाळीदार झालेले. रेसिपी येईल तुम्हाला तेव्हा नक्कीच बघा. गुळाचे आणि गव्हाचे मला धिरडे पराठे बनवायचे होते, पण मग मी थोडस वेगळ्या पद्धतीने ही रेसिपी बनवली आहे. म्हटलं चला असे पण छान लागतील खायला. घे चॉकलेट केक. रंबा घे. अगं लाडू झोपलाय. तिला मला बाई 5 मिनिटं घेऊन ये आणि परत घेऊन जायचं. तुम्हीच जाओ मग. नको 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 जाऊ. झोपेल. लाडू झोपेल आपण नाही संध्याकाळी. येतील घेऊन. नको. तू जाते का पूजा दीदीच्या घरी? मावशल दे, घे ना एक एक आजीला दे. आई, मोठी बहीण, अंशू, सागर भाऊ सर्वजण गप्पा मारत होते. आणि आमच्या घराची बॅक साईड आहे, तर तिथे पण प्लॅस्टर वगैरे करायचं काम चालू होतं कामगारांचं. तर सुरुवात तर झालेली आहे प्लॅस्टरला. मस्त सकाळ झालेली आहे. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ. आज आहे प्रदोष, म्हणून मग मी आहे ना व्हाईट साडी नेसली आहे. माझा उपवास असतो, तर मी एक सफरचंद खाल्लं आणि मिस्टरांसाठी स्वयंपाक बनवते किचनमध्ये. चला, तर इथे मी छान असे पाव गरम करून घेतले आणि इथे मिस्टरांसाठी बनवलेली आहे उसळची भाजी. खूप सारे व्हाईट फुलं आणलेले शेवंतीचे, सफेद फूल. आज प्रदोष आहे ना, त्यामुळे मी सांगितलं त्यांना की भरपूर असे सफेद फूल घेऊन या व्हाईट. चला, देवघरातल्या देवांना सर्वांना फुलं वाहते. महादेवांची पण पूजा करून घेते. बाप्पांची पण पूजा सकाळी झालेली होती, आरती पण झालेली. बाप्पांची पण फुलं व्हायची बाकी.
पाणी चांगले का याच्यात? चांगलं आहे ना, केटल सकाळी भरलेली मी. एकदम असे मस्त जाळीदार इथे डोसे केलेले मी. बघू शकता तुम्ही किती कुरकुरीत झालेला आहे. आणि हा एक होतोय, मस्त पीठ तयार करून घेतलं. एकदम मस्त असा हा जाळीदार इथे डोसा तयार झालेला आहे. हे बघा, सहज पॅनपासून सुटतो आणि इतका मस्त क्रिस्पी झालेला आहे. हे बघा, आणि तेल पण कमी वापरलेलं आहे त्याला. आणि तेल एकच चमचा. एकदम कमी आहे. एकच चमचा तेल वापरलेलं आहे. कसे झाले भारी झाले, मस्त हलके, खायला वजन कमी करायला एकदम हे best बघा. आहे. एकदम असा मस्त क्रिस्पी क्रिस्पी झालेला आहे. हे बघा, आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल. हे बघा, आणि खूप मस्त झालेले आहे. हे काढून चाल. राहुल दादासाठी बनवले, त्याला खूप आवडले डोसे. वजन maintain आणि करायसाठी मस्त. हे बघा किती बारीक झालाय. पोट दाखव, पोट दाखव. दिसले का ते काही सिक्स पॅक दिसले का? नाही. वेळ लागेल जरा. आधी म्हणायचे ना कमेंट यायच्या, काय बारीक नाही झाला, बारीक नाही झाला, एकदम आधी. अरे पण खूप बारीक पण नको. नाही आता बारीक नाही, एवढं बस नॉर्मल, थोडं अजून म्हणजे बारीक नाही, थोडं जास्त जाडू व्हायचं बस, नॉर्मल. चला, मस्त दिसतोय आता. याच्यापेक्षा बारीक नको होऊ. डोसा आणि चटणी रेसिपी मी सुवर्णास किचन चॅनलवर टाकलेली आहे. कसे करायचे तिथे जाऊन नक्की बघा आणि नक्की करून बघा. खरंच खूप छान लागतात आणि जास्त वेळ पण लागत नाही. फक्त एक दिवस पीठ भिजायला लागतो, म्हणजे रात्रभर पीठ छान मस्त फर्मेंट होतं आणि सकाळी सकाळी अशी नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता. फक्त डोस्याचे पीठ बनवताना खूप जास्त घट्ट बनवायचं नाही. थोडंसं आहे ना, थोडंसं पातळसर ठेवायचं, म्हणजे छान पसरतो तो. आता इथे मी थोडा छोटा बनवला आहे आता, म्हणजे खूप जास्त मोठे नाही बनवले, कारण आपली शेगडी आहे ना, त्याचा जो जाळ आहे ना तो व्यवस्थित पूर्ण पॅनला लागला पाहिजे, म्हणून मग थोडासा छोटा आकारातच बनवलाय मी डोसा. चला, आता हा व्हिडिओ इथेच संपवते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन रेसिपीसह व्हिडिओसह लवकर भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.